गुड मॉर्निंग. FY BA सेमिस्टर 2 यामध्ये आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये चर्चा करत आहोत. खर्च विश्लेषण, कॉस्ट ॲनालिसिस. कॉस्ट ॲनालिसिसमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. तर वस्तूच्या पुरवठ्याच्या बाबतीत उत्पादन खर्च हा एक प्रभावी घटक आहे. बाजारातील वस्तूच्या पुरवठ्यावर वस्तूच्या उत्पादन खर्चाचा परिणाम होतो. त्यामुळे खर्च या शब्दातून प्रत्यक्षपणे खर्च करावा लागणारा पैसा याचाच विचार होतो. परंतु व्यवसाय संस्थांना अप्रत्यक्षसुद्धा काही खर्च करावे लागतात. त्याचा समावेश एकूण खर्चात करावा लागतो. उत्पादन खर्चाचे त्याच्या स्वरूपावरून सर्वसाधारणपणे अनेक प्रकार पडतात. त्यापैकी महत्त्वाच्या प्रकाराचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर खर्च विश्लेषण ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. कारण कुठलीही वस्तू तयार करण्यासाठी खर्च येतो. त्यामुळं अशी कुठलीही वस्तू नाही की जिला उत्पादन खर्च नाही. आणि त्यामुळं वस्तूचा उत्पादन खर्च हा एक प्रभावी घटक आहे. बाजारातील वस्तूच्या पुरवठ्यावर वस्तूच्या उत्पादन खर्चाचा फार मोठा परिणाम होतो. काही खर्च आपण विचारात घेतो की जे प्रत्यक्ष स्वरूपात करावे लागतात, पण उद्योग संस्थांना काही खर्च अप्रत्यक्ष स्वरूपात सुद्धा करावे लागतात आणि त्यामुळं त्या खर्चाचा सुद्धा एकूण खर्चात समावेश करावा लागतो. यावरूनच उत्पादन खर्चाचे त्याच्या स्वरूपावरून अनेक प्रकार पाडले जातात. त्यापैकी काही महत्त्वाच्या प्रकाराचा आपण येथे अभ्यास करणार आहोत. खर्च विश्लेषण आणि खर्च विश्लेषणाचे या ठिकाणी आपण प्रकार पाहणार आहोत. या ठिकाणी खर्चाचे प्रकार, टाईप्स ऑफ कॉस्ट. या ठिकाणी एकूण खर्च, त्यानंतर सरासरी खर्च, सीमांत खर्च, वैकल्पिक खर्च, अशा पद्धतीनं खर्चाचे 4 प्रकार या ठिकाणी आपण सांगू शकतो. आणखीन खूप आहेत, पण त्याचा आपण नंतर या ठिकाणी विचार करू शकतो. पण तरी पण महत्त्वाचे आहेत. एकूण खर्च, पहिला प्रकार एकूण खर्च. वस्तूच्या उत्पादनासाठी जो खर्च आलेला असतो त्यांची बेरीज म्हणजे एकूण खर्च. वस्तूच्या उत्पादनासाठी अनेक आदाने वापरली जातात आणि त्यासाठी जो खर्च करावा लागतो त्या खर्चाची एकूण बेरीज म्हणजेच एकूण खर्च होय. सर्वसाधारणपणे भूमी, भांडवल, कामगार, कच्चा माल, जाहिरात, वाहतूक या सर्वच खर्चांची बेरीज म्हणजेच एकूण खर्च. बघा, सगळेच घटक त्याच्यामध्ये आले. जमिनीवरचा खर्च आला, भांडवलावरील खर्च आला, कामगारांचा खर्च आला, मग हंगामी परमनंट कामगार असतील, कच्च्या मालाचा खर्च आला, जाहिरात करावी लागते उत्पादनाची त्याचा खर्च आला, आणि वाहतूक. या सर्वच खर्चांची केलेली बेरीज, एकूण बेरीज म्हणजेच एकूण खर्च. सर्वसाधारणपणे उद्योग संस्थेचा एकूण स्थिर खर्च व एकूण बदलता खर्चाची बेरीज केली असता आपणास एकूण खर्च मिळतो. म्हणजेच एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च बरोबर एकूण खर्च. आता समजा एक उदाहरण घेऊया की एखाद्या वस्तू उत्पादन करण्यासाठी उद्योग संस्थेने 15,000 रुपये खर्च करून 3,000 वस्तूंचे उत्पादन केले असेल तर या ठिकाणी प्रत्येक वस्तूला 5 रुपये खर्च आला. म्हणजेच वस्तूच्या एकूण नगसंख्येला तिच्या प्रत्येक नगाच्या उत्पादन खर्चाने गुणल्या असता आपल्याला एकूण उत्पादन खर्च या ठिकाणी मिळू शकतो. उदाहरणार्थ, एकूण उत्पादन खर्च बरोबर वस्तूचे एकूण उत्पादन कंसात नगसंख्या गुणिले प्रत्येक नगाचा उत्पादन खर्च. 15,000 बरोबर एकूण उत्पादन खर्च, एकूण वस्तूची नगसंख्या 3,000 गुणिले प्रत्येक उत्पादन नगाचा खर्च 500 म्हणजेच 5 रुपये. 3,000 गुणिले 5 बरोबर 15,000. आता कालखंडाचा थोडासा विचार केला तर आपण अल्पकाळात उत्पादन वाढल्यास एकूण उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन कमी केल्यास एकूण उत्पादन खर्चसुद्धा कमी होतो. एकूण खर्चातील या बदलास बदलता एकूण खर्चसुद्धा कारणीभूत ठरत असतो. काही खर्च बदलते असतात. स्थिर खर्च उत्पादनातील वाढ किंवा घटीबरोबर तो वाढतही नाही
आणि तो कमी होत नाही. बदलता खर्च हा बदलत असतो. उदाहरणार्थ जाहिरात केली नाही तर जाहिरात खर्च थांबू शकतो. तो कच्चा माल आयात केला नाहीत केला तर त्याच्यावरती होऊ शकतो. पण जो एकूण स्थिर खर्च आहे त्यात वाढही होत नाही आणि बदलही होत नाही. आणि या ठिकाणी आपण एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये पहा, एकूण खर्च, एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च या ठिकाणी या तक्त्याच्या माध्यमातून दर्शवलेला आहे. या ठिकाणी एकूण एकूण उत्पादन आहे 1 2 3 4 5 6 7. एकूण स्थिर खर्च रुपयामध्ये, एकूण बदलता खर्च रुपयामध्ये, एकूण खर्च रुपयामध्ये. मग एकूण उत्पादन करण्यासाठी एकूण स्थिर खर्च 200, एकूण बदलता खर्च 40 आणि एकूण खर्च 240. एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च बरोबर एकूण खर्च. मग 200 परत हा एकूण स्थिर खर्च कायम स्थिर आहे, 200च आहे. यात काय बदल होत नाही. पण बदलता खर्च हा बदलत गेलेला आहे. बघा, पहिल्या नगाला 40 होता, दुसऱ्या नगाला तो 72 झाला, तिसऱ्याला 96 झाला, चौथ्याला 130 झाला, पाचव्याला 151 झाला, सहाव्याला 182 झाला आणि सातव्याला तो 200 झाला. म्हणजे वाढत गेलेला आहे. एकूण स्थिर खर्च स्थिरच आहे. एकूण बदलता खर्च हा जसं उत्पादन वाढत जाईल तसं तो वाढत जातो. त्यामुळे एकूण खर्चसुद्धा त्यामुळे पुढं वाढतो. पहिल्या नगाचं उत्पादन केले त्यावेळेला तो 240 होता, दुसऱ्या नगाला तो 272 झाला, तिसऱ्या नगाला तो 296 झाला, तिसऱ्या नगाला तो 330 झाला, चौथ्या नगाला तो 351 झाला, पाचव्या नगाला तो, सहाव्या नगाला 382 झाला आणि सातव्या नगाला तो 400 नग. अशा पद्धतीनं एकूण खर्च हा वाढत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा आकृतीच्या माध्यमातून ही संकल्पना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, आपल्यासमोर आकृती आहे आणि या आकृतीच्या माध्यमातून आपण ही खर्च संकल्पना समजून घेणार आहोत. आकृतीमध्ये OY आणि OX, OY आणि OX दोन अक्ष आहेत. OY वरती खर्च आहे तो दाखवलेला आहे. बघा, 100 200 300 400 500 असा जो वाढत जाणारा खर्च आहे. आणि उत्पादन या ठिकाणी OX अक्षावरती 1 2 3 4 5 जसं उत्पादन वाढत जातं तसा एक खर्चसुद्धा वाढत जातं. या ठिकाणी एकूण स्थिर खर्च हा जो OX अक्षाला समांतर आहे, जो 200 रुपये तो कायम आहे, त्याच्यात कधीही बदल होत नाही, तो स्थिर आहे. त्यामुळे तो OX अक्षाला समांतर आहे. आणि मग एकूण खर्च वक्र आणि एकूण बदलता खर्च वक्र या ठिकाणी दिलेलं आहे. एकूण खर्च आणि एकूण बदलता खर्च या ठिकाणी, एकूण बदलता खर्च हा एकूण खर्चापेक्षा थोडासा कमी आहे पण तो वाढत जातो. आणि एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च म्हणजेच एकूण खर्च वक्र हा आपल्याला वरच्या पातळीला सतत वाढत जाणारा या ठिकाणी दिसतो. अशा पद्धतीनं आकृतीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी 3 खर्च वक्र आहेत. एकूण खर्च वक्र बरोबर एकूण बदलता खर्च अधिक एकूण स्थिर खर्च. स्थिर खर्च कायमच 200 रुपये, त्यामुळे तो वक्र OX अक्षाला समांतर आहे. एकूण बदलता खर्च वक्र हळूहळू वाढत जातो, त्यामुळे तो वाढणार आहे. आणि एकूण स्थिर खर्च अधिक स्थिर खर्च स्थिरच आहे, पण बदलता खर्च वाढल्यामुळे एकूण खर्च हा सुद्धा वाढत असलेला आहे आणि तो वरच्या पातळीला आपला वरवर सरक असल्याचं दिसून येतं. अशा पद्धतीनं उत्पादनातील बदलानुसार स्थिर खर्च बदलत नाही, त्यामुळे स्थिर खर्च वक्र हा OX किंवा अक्ष अक्षाला समांतर राहतो. परंतु उत्पादनातील बदलाबरोबर बदलता खर्च बदलतो, म्हणून हा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो आणि एकूण खर्च वक्रही डावीकडून उजवीकडे वर जाणार आहे. अशा पद्धतीने एकूण खर्च वक्र हा OY अक्षाकडे थोडासा झुकलेला आपल्याला तो ग बिंदूतून सुरू झालेला दिसून येतो. कारण उत्पादन 0 असेल तर स्थिर खर्च हा करावाच लागत असतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. बघा, आकृतीत परत एकदा, आकृतीमध्ये OX आणि OY दोन अक्ष आहेत. OY या अक्षावरती खर्च दर्शवले आहेत रुपयामध्ये 1 2 100 200 300 400 500. त्याचबरोबर उत्पादन दर्शवलेलं आहे OX मध्ये 1 2 3 4 5 6 7. अशा पद्धतीने या ठिकाणी उत्पादन आपल्याला दर्शवलेले दिसून येतं. आणि मग उत्पादनातील बदलानुसार या ठिकाणी स्थिर खर्च बदलत नाही, पण स्थिर खर्च हा OX अक्षाला नेहमी समांतर आहे, तो कधी 0 होत नाही, तो नेहमी 200च असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
त्यामुळं तो कायम आहे, त्यात बदल होत नाही. पण एकूण खर्च हा एकूण बदलता खर्च आणि स्थिर खर्चाची बेरीज म्हणजे एकूण खर्च, आणि हे वाढत जात असल्यामुळे ते वक्र खालून वरती डावीकडून उजवीकडे वर सरकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सरासरी खर्च वक्र. या ठिकाणी उद्योग संस्थेच्या एकूण खर्चाला एकूण उत्पादित नग संख्येने भागवले असता येणाऱ्या संख्येला सरासरी खर्च असं म्हणतात. या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे बघा, एकूण सरासरी खर्च बरोबर एकूण उत्पादन खर्च भागिले एकूण उत्पादित नगसंख्या. एकूण उत्पादित नगसंख्या, एकूण उत्पादन खर्च आहे त्याला उत्पादित नगसंख्येनं भागला असता की सरासरी खर्च या ठिकाणी एका वस्तूचा सरासरी खर्च किती आहे तो या ठिकाणी आपल्याला समजू शकतो. समजा आपण या ठिकाणी एक उदाहरण घेतले की समजा एखाद्या उत्पादन संस्थेने एका वर्षात 5,000 वस्तूचं उत्पादन केलं आणि त्यासाठी एकूण खर्च 45,000 रुपये आला, तर 45,000 भागिले 5,000 बरोबर 9 हा एका वस्तूचा सरासरी उत्पादन खर्च असेल. हा एका वस्तूचा सरासरी उत्पादन खर्च असेल. स्थिर खर्च आणि बदलता खर्च मिळून एकूण खर्च या ठिकाणी तयार झालेला असतो. म्हणून एकूण उत्पादन खर्चाला एकूण उत्पादित नगसंख्येने भागवला असता येणाऱ्या संख्येला सरासरी खर्च असं या ठिकाणी म्हणतात. म्हणजेच प्रत्येक वस्तू जी नगसंख्या आहे त्या प्रत्येक नगसंख्येची एक वस्तू तयार करण्यासाठी सरासरी या ठिकाणी 9 रुपये हा खर्च आपल्याला आलेला दिसून येतो. आणि हा खर्च उत्पादनात सरासरी खर्च हा वस्तूच्या प्रत्येक नगासाठी येणार असतो. तसेच सरासरी खर्चावरून उत्पादनात बदल झाल्यामुळे उत्पादन खर्चात किती बदल झाला हे मात्र या ठिकाणी समजून येत नाही. सरासरी खर्चावरून उत्पादनात बदल झाल्यामुळे उत्पादन खर्चात किती बदल झाला हे समजून येत नाही, कारण आपण त्या ठिकाणी सरासरीच या ठिकाणी विचारात घेतो. अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी एकूण खर्च विश्लेषण हे अर्थशास्त्राच्या अभ्यासातली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे. कारण कोणतीही वस्तूला उत्पादन खर्च नाही असं होत नाही, त्यामुळं कोणत्याही वस्तूचा शून्य उत्पादन खर्च असत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च हा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यामध्ये आपण आज खर्चाचे प्रकार यांची चर्चा करत आहोत. त्यामध्ये आज आपण एकूण खर्च पाहिला, एकूण खर्चाची संकल्पना बघितली, एक टेबल दिलेला आहे त्याची चर्चा केली आणि आकृतीच्या माध्यमातून एकूण खर्च संकल्पना या ठिकाणी मांडली. त्याच्यानंतर आपण सरासरी खर्च संकल्पना आणि त्याचं सूत्र याची चर्चा केलेली आहे. आपण पुढच्या तासाला सरासरी खर्च वक्र, आकृती आणि खर्च वक्राचा अभ्यास, त्याचबरोबर सीमांत खर्च त्याचं टेबल आणि अभ्यास आणि वैकल्पिक खर्च या गोष्टींची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. अशा पद्धतीनं आज आपण खर्च वक्र संकल्पना या ठिकाणी थोडक्यात पाहिलेल्या आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.